पळणीस्वामींनी पुढे शंकरभटांच्या विनंतीनुसार त्यांना कणाद ऋषींचा सिद्धांत सांगितला. तो भाग जरा समजण्यास कठीण असल्यामुळे तो इथे टाळून आपण पुढच्या भागाकडे जाऊया. पुढे पळणीस्वामी शंकरभटांना म्हणाले, बाबा शंकरभटा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करवा. साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे, अशी माझी आज्ञा आहे, असे सांगावे. श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले. शंकर आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून त्यांचे अत्यंत शांतपणे दर्शन घडून आणीत होते. दर्शनात आलेल्या काही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरविले. सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच सापडलेले एक वाळलेले मोठे नारळाचे झाडाचे पान दिसले. ते आणण्यासाठी तो पानाजवळ गेला असता त्याच्याबरोबर एक भक्तसुद्धा होता. माधवाने पान उचलून खांद्यावर ठेवले. इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला सर्प रागाने त्याला कडकडून चावला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळानिळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला. तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून शंकरभट घाबरून गेले. काय करावे ते सुचेना. तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली. इतर भक्तांनी त्याला मदत केली आणि त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून शंकरभट आले. तेवढ्यात तेथील गावातील काही लोक 17-18 वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवाची दुर्घटना, नंतर दुसरी दुर्घटना पाहून शंकरभटांना रडू आवरेनासे झाले. ते कसेबसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळ एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. त्यांना शंकरभट दर्शन घडून आणीत असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले. शंकरभट रडत रडत झालेली घटना त्यांना सांगत होते. स्वामींनी शंकरभटांना समजावले. त्यांनी योगदृष्टीने शंकरभटांकडे पाहिले तेव्हा त्यांच्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने त्यांनी शंकरभटाकडे पाहिले आणि त्याची सारी वेदना नष्ट झाली. स्वामी शंकरभटांना म्हणाले, बाबा रे शंकरा, माधवाला श्रीपद वल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद वल्लभांनी ची लीला अगाध आहे. ती कोणी ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण हे त्याचे रहस्य कोणी जाणू शकत नाही. तेच खरे. ते केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले. ते म्हणजे शंकरभटांवर सोपवले असे पळणीस्वामी म्हणाले. म्हणजे श्री दत्तांनी ते काम पळणीस्वामींवर सोपवलेले आहे. स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेतील घनदाट अरण्यात असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश केलेल्या नागराजा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींजवळ यावे अशी साद घातली. श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातील 4 कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या 4ही बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळात कवड्या उंच उडाल्या व आकाशात 4ही दिशांना गेल्या. 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला व स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात रुतून बसलेल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता. स्वामींनी माधवाच्या शरीरातून विष काढून घेण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथून त्याने सर्व विष काढून घेतले व श्री पळणीस्वामी श्रीपाद श्रीवल्लभांचा मनोमनी नमस्कार केला.
पुढचं कुठं त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून त्यांना 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. अशा प्रकारे आपण आता कथा ऐकली की पळणीस्वामी जेव्हा समाधीस्थ झाले 10 दिवसांसाठी, तेव्हा शंकर व माधव हे त्यांचा देह सांभाळीत होते. पण त्याच काळात माधवाला सर्पदंश झाला आणि तो मृत पावला. त्याला जमिनीमध्ये गाडून ठेवले. त्याचा मृत्यू जमिनीमध्ये गाडून ठेवला. आता असे काही जणांना वाटलं असेल की पळणीस्वामी हे माधवाच्या देहात प्रवेश करणार की नाही. तसे नाही. पण इथे अशी लीला आहे की माधवाला त्याच्या स्थूल देहाने श्रीपाद वल्लभांचे दर्शन होणार नव्हते, म्हणून ही लीला घडून आलेली आहे. श्रीपाद तर आजच्या कथेमध्ये आपण पाहिले की माधवाला म्हणजे माधव नंबूद्रीला कसा सर्पदंश झाला व तो त्या 10 दिवसांमध्ये आपल्या सूक्ष्म शरीराने कसा कुरवपुरात गेला व त्यांनी श्रीपाद वल्लभ प्रभूंचे दर्शन घेतले. म्हणजे आपण प्रभूच्या त्या काळात समकालीन जरी असलो तरी कधीकधी आपल्याला देवाचे दर्शन होणे कोणत्या आपल्या सूक्ष्म शरीराने किंवा स्थूल शरीराने व्हायचं ते श्रीपाद प्रभूच किंवा ठरवत असतात. त्यामुळे त्याप्रमाणे माधवाला ते दर्शन असे त्याच्या सूक्ष्म शरीराने घेता आले व त्या 10 दिवसामध्ये माधव हा सूक्ष्म शरीराने कुरवपुरात होता. आता माधवाचा प्रवास पुढे होणार आहे का? पुढचं काय होणार? शंकर भट पुढच्या प्रवासास निघणार. मग श्रीवल्लभांचे दर्शन कोणाला होणार? ही सगळी कथा आपण पुढे ऐकणारच आहोत. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. पण चा प्रश्न असा आहे की माधवाचा मृत्यू कशामुळे झाला?